धन्य धन्य नारी जीवन औरों को ही तू अर्पण। धन्य धन्य नारी जीवन औरों को ही तू अर्पण। अपने लिए तू सोचे ना। धन्य धन्य नारी जीवन औरों को ही तू। गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण व्हावा व नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा या हेतूने विटा पोलिसांनी विटा शहरातून रूट मार्च काढलाय। नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गावरून संचलन केले। लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे। आचारसंहिताही काही दिवसात लागेल। यामध्ये विटा पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत। आचारसंहिता काळात राजकीय पक्षांकडून कोणताही गुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा याद राखा असा सज्जड इशारा विट्याचे नूतन पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी 7 स्टारशी बोलताना दिलाय। ज्या लोकांच्यावरती यापूर्वी इलेक्शनचे गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे अशा सर्व गुन्हेगार लोकांच्यावरती आता यापुढे कडक कारवाई केली जाईल आणि नागरिकांना आवाहन आहे कुठल्याही दडपणाला भीतीला बळी पडायचं नाही आहे। पोलीस प्रशासन एकदम दक्ष आहे आणि तुमच्या नजरेकडे 100% धावून येणार आहे आणि गुन्हेगारांना जे संबंधित राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना सूचना आहे की दरम्यानच्या काळामध्ये कुठलेही गुन्हे घडणार याची काळजी घ्यायची, कारण आचारसंहिता कालावधीनंतर गुन्हे दाखल झाले तर त्याची वारंवार येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची कारवाई केली जाते। नागरिकांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगाराप्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना वचक निर्माण व्हावी या अनुषंगासाठी आपले जिल्ह्याचे SP श्री सोहेल शर्मा यांच्या आदेशाप्रमाणे आज विटा शहरामध्ये रूट मार्च करण्यात आला। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।